मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे काव्या ही वैभवला म्हणते, केदार हे बघ. त्यावर वैभव म्हणतो, केदार नाही वैभव. त्यावर ती म्हणते, हां तेच ते वैभव, हे बघ मी तुला जे सांगते ते प्लीज प्लीज शांतपणे आणि व्यवस्थित ऐक. माझं केदारवर खूप प्रेम होतं. त्यावर तो म्हणतो, बरं. त्यावर ती म्हणते, मला वैभव केदार खूप आवडायचा. म्हणजे केदूसाठी ना मी काहीही करू शकते, इतका जास्त आवडायचा केदार मला. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे. त्यावर ती म्हणते, अरे तू हो बरं ठीक आहे चालेल, अच्छा असं कसं बोलू शकतोस? तुला खरंच मी तुला जे काही सांगते त्यामुळे प्रॉब्लेम नाही वाटत आहे का? हे बघ, अरे तू असा कसा आहेस? तू चिड ना, तुला राग येत नाही आहे का? तू रागव माझ्यावर. तू एक काम कर, तुला जर राग येत असेल ना तर तू बोलूच नकोस काहीच, तू निघ आणि जा सरळ, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यावर तो म्हणतो, मला या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना होती. त्यावर काव्य म्हणते, काय ते कसं? मग आता लगेचच आता वैभवला आठवतं की केदारने त्याला सांगितलं होतं की हे बघ, मी आत्ता वैभव तुला जे काही सांगणार आहे त्या सगळ्यानंतर कदाचित म्हणजे तू कोणाला तरी जज करशील किंवा काय, पण माझी अशी इच्छा आहे की तू कोणालाही जज करू नयेस. तू मी जे सांगेन ते शांतपणे ऐकावंस. आणि मग केदारने त्याला सांगितलं होतं की काव्याला मी आवडायचो, म्हणजे लग्नाच्या आधी तिचं माझ्यावर प्रेम होतं. म्हणजे त्याला सरळ प्रेम असं नाही म्हणता येणार, ते म्हणतात ना अट्रॅक्शन असतं, ते एका पद्धतीचं तिचं माझ्याकडे अट्रॅक्शन होतं. पण मी खरं सांगू का, मला काव्य कधीच नाही आवडली. मला कायमच तारिणी आवडायची आणि मी तारिणीबरोबर लग्नसुद्धा केलं आहे. पण काव्या ही खरंच खूप चांगली मुलगी आहे. जर तू तिचं एकदा मन जिंकलंस ना तर कायम ती तुला साथ देईल, तुझ्यासोबत असेल, असं सगळं केदार म्हणाला. हे आता इकडे वैभव काव्याला सांगतो. आता पुढे वैभव म्हणत असतो, आता मला तर तुझं मन जिंकायला आवडेल, एकदा नाही तर रोज नवनवीन पद्धतीने मी तुझं मन जिंकेन. पण त्यासाठी काव्या तू मला संधी द्यायला हवीस. जर तू मला संधी दिलीस तरच मी तुझं मन जिंकू शकेन. मला या सर्व गोष्टी आधीच केदारने सांगितल्या होत्या. हे बघ, निर्णय तुझा असेल, तुला काय करायचं आहे ते तू ठरव. पण मी खरं सांगू का, मला काय वाटतं ते, कदाचित आपल्या दोघांनाच एकत्र यायचं असेल म्हणून कदाचित देवाने अजूनपर्यंत तुला एकटं ठेवलं असेल. आता तरी विचार कर, किती दिवस तू त्याच गोष्टींमध्ये गुरफटून राहणार आहेस? त्यावरती म्हणते केदार. त्याबरोबर तो म्हणतो वैभव. त्याबरोबर मग ती म्हणते वैभव. त्यावर तो म्हणतो विचार कर तू. तर दुसऱ्या बाजूला इकडे काका हे जायला निघालेले असतात. इतक्यात तिकडे आता लगेचच काकू येते आणि विचारते, कुठे चाललाय तुम्ही? त्यावर काका म्हणतात, मला जरा बँकेमध्ये जायचं आहे, आमचं बँकेत काम आहे. त्याबरोबर मग आता काकू म्हणू लागते की हे बघा, तुम्ही जर अनायसे कौशिकीबरोबर बाहेर जाताच आहात तर कौशिकीबरोबर जरा युवराजबद्दल बोला. कौशिकीला सांगा की युवराजला काहीतरी काम दे, त्याच्यावर जबाबदारी सोपव. त्याबरोबर कौशिकी तिकडे येते आणि म्हणते, पण काकू तुला असं का वाटतं की हे माझ्याजवळ काकांनी बोलण्याची गरज आहे म्हणून? हे बघ काकू, मी युवराजवर काहीतरी जबाबदारी सोपवणारच आहे. त्यावर काकू म्हणते, कधी? तो डिप्रेस होऊन गेल्याच्या नंतर का? त्यावरती म्हणते, काकू अगं तू असं का आणि काय बोलतेस? हे बघ, असं माझ्या मनात काहीही नाही आहे काकू. सध्या घरातलं वातावरण कसं आहे, काय आहे तुला माहिती आहे ना. मग या सर्व परिस्थितीत मी युवराजवर जबाबदारी सोपवायची म्हणजे तू कशाला काळजी करतेस? थोडा वेळ जाऊ दे, मी आपोआप स्वतःहून त्याच्यावर जबाबदारी सोपवेन. त्यानंतर काका आणि ती दोघंजणं निघत असताना काका तिला विचारतो, तुला सांगितलेलं काम केलंस ना, त्या माणसाशी बोललीस ना, आपलं काम होईल ना? त्यावर मग ती म्हणते की हो होईल. त्यावर काकू कसलं काम विचारते. काका म्हणतो, तुला कळेल लवकरच. आणि ते दोघं निघून जातात. तर इकडे पद्मिनी म्हणत असते की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काहीही माझ्यापासून लपवाल, पण तसं होणार नाही. आणि कौशिकी तू यावेळी माझ्या युवराजच्या वाट्याची एक जरी संधी तू त्या केदारला दिलीस ना तर मी त्या केदार आणि तारिणीला संपवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. मी त्यांच्या जीवाचाही विचार करणार नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे तारिणी ही पाहुण्यांचा पाहुणचार करत असते. तर बाबा हे पाहुण्यांना सांगत असतात की मी खरं तर काव्याचा मामा आहे, पण मला तिच्या लग्नात काहीही कमी ठेवायची नाही आहे. फक्त तुम्ही आमच्या काव्याला पदरात घ्या. त्यावर इकडे आत्या म्हणत असते, पण तिने पदर झिडकारायला नको ना. त्याबरोबर आता त्या ठिकाणी मग
वैभव येतो. वैभवला विचारलं जातं तुझं काय मत आहे. तर वैभव मुलगी मला पसंत आहे, आता तिच्यावर डिपेंड आहे असं म्हणतो. मग त्या ठिकाणी काव्याला सुद्धा तारिणी घेऊन येते. मामा काव्याला विचारतो, काव्या तुझं काय म्हणणं आहे, तुला नवरदेव आवडलाय का? बाळा बोल ना, तुला वेळ हवा असेल तर तू वेळही घेऊ शकतेस. त्यावर काव्या म्हणते, मामा मला सुद्धा हे लग्न पसंत आहे, मंजूर आहे. त्यावर हे ऐकून सगळ्यांनाच खूप छान वाटतं, खूप आनंद वाटतो. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात वा 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 अगदीच छान. त्याबरोबर मग आता लगेचच पेढे वाटायची सुरुवात केली जाते. आता सगळ्यांना पेढे वाटत असताना चुकून आजीच्या हातून पेढ्यांचा बॉक्स पडणारच असतो आत्याचा धक्का लागल्यामुळे. तर आता काकू म्हणते काही अपशकुन तर होणार नाही ना. त्यावर तारिणी म्हणते काही अपशकुन होणार नाही, सगळं छानच होणार आहे. त्यानंतर मग तारिणी स्वतःच्या हाताने केदारला पेढा भरवते, केदार तारिणीला पेढा भरवतो. दोघांचं सगळं छान व्यवस्थित होतं. त्यानंतर मग आता केदार आणि तारिणी हे तिकडनं निघालेले असतात. तर इकडे आता तारिणी केदारला म्हणते काय मग कसं काय. त्याबरोबर केदार हा तिला म्हणत असतो तुम्ही सांगा ताईसाहेब, तुम्ही किती खुश आहात, ठरलं तुमच्या बहिणीचं लग्न. त्यावर लगेचच आता ती म्हणते हो मी तर खुश आहेच, माझ्या बहिणीचं लग्न ठरलं, पण तुझं काय, काव्याचं लग्न ठरलं म्हणून खुश आहेस की ठरलं बाबा एकदाचं काव्याचं लग्न म्हणून खुश आहेस. त्यावर केदार म्हणतो माझं काय, मी तर काय मेवणं आहे, माझं ठीक आहे, पण तुमचं काय मॅडम. एका बाजूला तुमचा उपवास व्रत सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला घरातलं लग्नकार्य, तुला सगळीकडे लक्ष द्यायचं आहे, तुझी डबल दमशाक होणार आहे, कमरेला पदर खोचूनच तुला तयार राहावं लागणार आहे. त्यावर तारिणी म्हणते मी तयार आहे रे कमरेला पदर खोचून. जर मी हे सगळं मनापासून केल्याने आत्याचा माझ्यावरचा थोडा जरी राग कमी झाला ना, आत्याच्या मनातला गैरसमज कुठेतरी जाऊन कमी झाला ना, तर खरोखर मला लय बरं वाटेल आणि मी मनापासून प्रयत्न करणार आहे आत्याच्या मनातला राग द्वेष कमी करण्यासाठी. त्याबरोबर मग लगेचच आता तो म्हणू लागतो की होईल होईल, सगळं नक्की आपल्याला हवं तसंच होईल. बरं चल बस आपण निघूया आता. त्यानंतर ते दोघं निघतच असतात. इतक्यात केदारचा फोन वाजतो. तारिणी काय झालं विचारते. केदार सांगतो की मेसेज आलेला आहे आपल्याला. त्यावर ती म्हणते ठीक आहे. आणि मग ते दोघं आता इयरबड लावून ते ऐकत असतात मेसेज, ज्यामध्ये आता समोरची व्यक्ती म्हणत असते की तुला मी सांगितलेलं काम पूर्ण करावं लागेल. इतक्यात समोरून युवराजचा आवाज ऐकू येतो. पण जर माझ्या वाटेत कोणी आडवं आलं तर मी काय करू. त्यावर युवराजचा आवाज ऐकून लगेचच आता इकडे केदार म्हणतो हा आवाज युवराजचा. त्यावरती म्हणते हो युवराजचाच आहे, पण मग त्याच्यासोबत बोलत असलेली व्यक्ती. त्यावर केदार म्हणतो तेच तर कळत नाही आहे. त्यावर लगेचच तारिणी म्हणते याचा अर्थ हा एकच होतो की ही व्यक्ती जाणून बुजून वेगवेगळ्या AI पद्धतीच्या आवाजाचा वापर करते, जेणेकरून आपण हिच्यापर्यंत पोहोचू नये असं हिला वाटते. पण एक गोष्ट मात्र मी कन्फर्म सांगू शकते आणि ती म्हणजे की ही जी कोणी व्यक्ती आहे ना, ती गेल्या वेळची व्यक्ती नाही आहे, ह्या वेळची व्यक्ती ही कोणीतरी वेगळी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एक कळत नाही आहे की कोणीतरी मुद्दामून जाणून बुजून तर त्याला पाठवलं नसेल ना आपल्यावर पाळत ठेवायला. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता तो तिथेच उभा राहून तिच्याशी बोलणार असतो. तर ती म्हणते नको नको आपण निघूया, उशीर होतोय. आणि मग ते दोघं तिकडून निघतात. तर इकडे काव्या ही आरशात बघून आता तिने जो मेकअप केलेला असतो, जे दागदागिने घातलेले असतात, ते सगळं काही उतरवून ठेवत असते. त्यावेळी त्या ठिकाणी आता आत्या येते. आत्या काव्याची दृष्ट लागायला नको माझ्या बाळाला कोणाची असं म्हणत दृष्ट काढते. त्यावर काव्या म्हणते आई अगं काय गं काय झालं, तू अशी भावनिक का झालीस. त्यावर ती म्हणते नाही गं काही नाही, पण मला एक गोष्ट खरी सांग, तुला नक्की हा मुलगा पसंत आलाय ना, तुझा नक्की होकार आहे ना. त्यावर ती म्हणते हो गाई माझा नक्की होकार आहे. त्याबरोबर मग पुढे आत्या म्हणते तुला काय सांगू, तू हो म्हणायच्या आधी मला केवढं टेन्शन आलेलं ते. त्यावर काव्या म्हणते का गं कसलं टेन्शन आलेलं तुला एवढं, माझं लग्न जमणार नाही की होणार नाही याचं. त्याबरोबर मग आत्या म्हणते तू हो बोलणार नाही याचं, तू ज्या बिमाखात नवरदेवाकडच्या मंडळींना उत्तर दिली होती ना, मला तर वाटलंच नव्हतं की तू आतमध्ये जाऊन हो वगैरे बोलण्याचा विचार करशील खरंच. त्यावर मग आता ती म्हणू लागते की मी हो म्हटले कारण आई त्याच्यामागे कारण आहे. आई तुला माहिती आहे का, माझ्या केदूने आधीच वैभवला सगळं काही सांगितलं होतं, मला तो आवडायचा वगैरे आणि माझा स्वभाव सगळं. खरं तर हे जे काही झालं आहे ना, याचं सगळं क्रेडिट केदूला जातं माहिती आहे. त्यावर मग आत्या म्हणते अगं
काय चाललंय तुझं? त्यावर ती म्हणते हो आणि आई खरंच बोलते मी. त्याबरोबर आत्या म्हणते अगं तू तरीही केदार केदार करतेस. आता काव्या लग्न ठरलं आहे तुझं. काय वाटलं असेल वैभवरावांना? त्यावर मग आता आत्या म्हणते की आता किमान केदार केदार करणं बंद कर. त्यावर ती म्हणत असते की अजिबात काळजी करू नकोस तू आई. तुला माहिती आहे का वैभव खरोखर खूप खूप चांगले आहेत. मी वैभवला केदारबद्दल आणि माझ्याबद्दल सगळं सांगितलं. त्यावर आता हे ऐकून आई पुन्हा संतापते आणि म्हणते काय तू खरंच त्यांना हे सगळं सांगितलंस? अगं काय काय केलंस तू हे? तुला तरी कळतंय का? काय गरज होती तुला हा आगाऊपणा करण्याची? जर त्यांनी लग्न मोडलं तर काय होईल? त्यावर ती म्हणते असं काही होणार नाही आई, सगळं छानच होणार आहे. त्यावर आत्या म्हणते आज तुझे बाबा असते तर त्यांना खूप छान वाटलं असतं. त्यावर काव्या म्हणते देवाच्या मनात जे असतं शेवटी तेच. त्याबरोबर मग आता ती म्हणते नाही हे सगळं ते तारिणीच्या आईमुळे झालं आहे आणि मी ते कधी नाही विसरणार. तर दुसऱ्या बाजूला पद्मिनी आता तारिणीच्या सासूला विचारते काय मग सुनबाई कुठे आहेत? त्यावर तारिणीची सासू सांगते की रस्त्यात थोडी फुलं घ्यायची होती म्हणून ती आणि केदार मागे फुलं घेत आहेत, मी पुढे निघून आले. त्यावर लगेचच आता ती म्हणू लागते की बघितलंस ना आल्या आल्या तिने तुला कामाला लावलं ते. अगं ही मुलगी अशीच आहे, तू उगाच डोळ्यांवर पट्टी बांधून बाहेर बसतेस, तुला माहिती नाही आहे. त्यावर ती म्हणते की वहिनी हे बघा तुम्हाला वाटतंय तसंही काही नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. त्याबरोबर मग ती म्हणते की नाही गं आम्ही कशाला आता काळजी करणार, आता काय आता तुला आमची गरज कुठे आहे? त्यावर ती म्हणते अहो वहिनी असं काय बोलताय, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काहीही नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पद्मिनी म्हणू लागते की अगं मी काहीही नाही, जे खरं आहे तेच बोलते. आता काय बाई, आता तुझ्या सगळ्या कार्यामध्ये लग्नामध्ये सुद्धा सगळं करून घ्यायला पुढे करायला तुझा लाडका सून आणि लेक आहेत ना, मग काय झालं? तर दुसऱ्या बाजूला इकडे केदार आणि आता तारिणी हे दोघं जण फुलं घ्यायला थांबतात. तारिणी म्हणते मी फुलं घेऊन येते. केदार म्हणतो मी बाबांच्या मेडिसिन इथे कुठे जवळ मिळत आहेत का बघतो. तारिणी फुलं खरेदी करताना त्या मुलीला विचारते बाळा कशी दिली गं ही फुलं? त्यावर ती सांगते ताई 100ला 3. तारिणी म्हणते तू बनवलेस का हे हाताने? त्यावर ती म्हणते हो. त्यावर मग ती म्हणते खरंच खूप छान क्रिएटिव्हिटी आहे तुझ्याकडे, बरं आणि 1/2 किलो फुलंसुद्धा दे हा मला यातली. मग ती मुलगी होकार देते. तारिणी तिला विचारते काय गं मग शाळेत वगैरे जातेस की नाही? त्यावर ती मुलगी सांगते जाते ना, मी शाळेत जाते. त्यावर मग तारिणी म्हणते कधी जातेस, अभ्यास कसा करतेस? त्यावर ती मुलगी सांगते की फुलं विकून झाली की मी घरी जाऊन अभ्यास करते. जितकी जास्त फुलं संपणार, जितक्या लवकर फुलं संपणार तितक्या लवकर मला अभ्यासाला वेळ मिळतो. त्यावर हे ऐकून आता तारिणीला वाईट वाटतं. तारिणी आता सामान घेऊन मागे फिरणार असतेच तोपर्यंत तिच्याच मागच्या बाजूने तिच्यावरती एक जीव घेणा हल्ला होतो. पण तारिणी बरोबर त्यावेळी स्वतःला सावरते आणि तो हल्लाही अडवते. आता तो हल्लेखोरसुद्धा अगदी मजबूत असल्यामुळे तो तारिणीचं ऐकत नसतो. तारिणीला त्याला अडवायला खूप कष्ट पडत असतात. कशीबशी तारिणी त्याला झिडकारते पण तो पळ काढतो. तशी तारिणीसुद्धा त्याच्या मागे पळू लागते. इकडे ती मुलगी ओरडते अगं ताई तुझे पैसे, पण तोवर तारिणी निघून गेलेली असते. इतक्यात तिकडे केदार येतो. केदार आता बघतो तर काय, इकडे तारिणी म्हणाली होती मी फुलं घेऊन लगेच येते, पण अजूनही तारिणी फुलं घेऊन आलेली नाहीये. मग आता लगेचच तो त्या मुलीला विचारतो बाळा इकडे जी ताई फुलं घ्यायला आली होती ती कुठे गेली? त्याबरोबर ती मुलगी म्हणते कोण पिवळी साडीवाली ताई का? त्यावर केदार होकार देतो. ती मुलगी सांगते की दादा अहो ती ताई तिकडे पळत गेली खूप जोरात, तिचे पैसे पण माझ्याकडेच राहिले. केदार म्हणतो तिकडे पळत गेली आणि मग काय झालं असेल, ही का पळत गेली? ह्या विचाराने केदारसुद्धा हैराण होतो आणि ताबडतोब तो तारिणीच्या दिशेने धाव घेतो. तारिणी इकडे एका चाळीसारख्या वस्तीत आलेली असते. ती आता त्या वस्तीत पुढे जात असते. कोणी आपल्या पाठल्या करत होतं का? खरंच आपल्याला भास तर झाला नाही आहे ना, कोण असेल ती व्यक्ती? ह्या सर्व विचाराने तारिणीचं डोकं दुखायला लागतं. तारिणी अगदी लांबपर्यंत बघत असते, शोधत असते जेणेकरून तिला ती व्यक्ती सापडायला हवी अशा मताने. मग शेवटी ती एका चाळीत येऊन पोहोचते. तिथे ती अगदी व्यवस्थित निरखून पारखून बघत असते, पण तरीही तिला अजूनही कोणीही सापडलेलं नसतं किंवा कोणीही तिचा पाठलाग करत असताना दिसलेलं नसतं. तारिणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन बघते
आता ती पुन्हा मागे फिरणार असतेच तोपर्यंत तिच्या खांद्यावरती पुन्हा एक हात ठेवला जातो. आता तो हात खांद्यावर आल्यावर तारिणी पटकन मागे फिरून तिच्या बॅगने हल्ला करते. तारिणीने बॅगेने हल्ला केल्यावर केदार तो हल्ला चुकवतो आणि म्हणतो, बॉस काय चाललंय, मी आहे. त्यावर तारिणी म्हणते, अरे यार तू आहेस होय, मला वाटलं. त्यावर मग केदार म्हणतो, मॅम काय झालं, तुमच्यावरती हल्ला झाला, जीवघेणा हल्ला झाला असं मी ऐकलं, काय घडलंय काय. मग तारिणी त्याला सांगते की माझ्यावरती हल्ला झाला. मग केदार म्हणतो, मॅडम अहो मग चला आपण आत्ताच्या आत्ता पहिले डॉक्टरकडे जाऊया. त्यावर तारिणी म्हणते की नाही मी ठीक आहे, मला एवढं काही झालेलं नाही आहे. केदार म्हणतो, मग आपण किमान फर्स्ट एज वगैरे तरी लावूया, तुम्हाला बरं वाटेल, आपण बँडेज करू दवाखान्यात. त्यावर ती म्हणते की नाही नको, मला काहीही नको आहे, मी व्यवस्थित आहे केदार, मी स्टेबल आहे, ठीक आहे आपण निघूया. त्यावर केदार म्हणतो, मॅम अहो आपले तर अजून कोणालाही काहीही कळलेलं नाही आहे, म्हणजे नाव आयडेंटिटी काहीच नाही, मग तरी आपले शत्रू कुठून येतील, तुम्हाला काय वाटतं. त्यावर ती म्हणते, तेच तर मलाही कळत नाही आहे, हा शत्रू नेमका कुठून आणि कसा आला, का याला कुणीतरी पेरलाय. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता CCTV फुटेजमध्ये बिग स्क्रीनवरती ती व्यक्ती हा सर्व जो प्रकार आज घडलेला असतो तो बघत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी तारिणी असते ती आता लगेचच इकडे म्हणू लागते की चल आपण इकडनं निघूया, आपण घरी गेल्यावर बोलू. मग ते दोघं जण तिकडनं घरी येतात. घरी आल्यावर केदार तारिणीच्या बोटाला मलम लावत असतो, हाताला मलम लावत असतो. त्यावेळी तारिणी म्हणते, माझ्यावर झालेला हल्ला आणि युवराजला येत असलेल्या फोनचं काही कनेक्शन तर नाही आहे ना, त्या व्यक्तीला स्वतःला पकडलं जायचं नाही आहे म्हणून तर ती केदारला मदत करत नाही आहे ना, युवराजला मदत करत नाही आहे ना. ह्याच्यावर केदार म्हणतो की जर युवराजला वाचवण्यासाठी तिने तुमच्यावर हल्ला करून आणला असेल तर ती खूप मोठ्या अडचणीत सापडले, कारण तिला पहिला माझा सामना करावा लागेल, कारण तुमच्यावर येणारं कुठलंही संकट आधी माझ्यावर येईल आणि मग त्यानंतर ते तुमच्याकडे येईल. मी सोडणार नाही जर हे सगळं केदारमुळे घडलं त्या युवराजमुळे घडलं असेल तर त्याला. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.